यार नर्मदे यार महाराज महाराज मराठीत बोलले नाही एकदम भारी वाटलं आपल्याला सगळ्यांना चहा प्रोसेससाठी बोलत आम्ही नाशिकचे ये संभाजीनगर नर्मदे यार सकाळचे 4:30 वाजून गेले. आपण चाललोय ओमकारेश्वरच्या दर्शनाला आणि तिथे पाणी चढवल्यानंतर संकल्प संपूर्ण होणार. त्याच्यासाठी आपण उठलोय सकाळी 3 वाजेपासून. आता शेजारीच माई आहे आणि त्या बाजूला ओमकारेश्वर. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आपण 5 वाजले दर्शन पण झाले. मैयाला चिंता होती आपली माणसं पाठवून आपले दर्शन पण झाले. नर्मदे हर. जग चढलंय आता परिक्रमेला सुरुवात होईल. नर्मदे हर. चंद्र भगवंतांच्या साक्षीने आपण आलोय संगमावर. दोन्ही बाजूनी माई आहे आणि इथे संगम आहे. संगमावर चाललोय आपण दर्शनासाठी. नर्मदे हर नर्मदे हर. श्री द्वारकाधीश श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर येथे आलोय आपण. इथे आपण जे जे काही ऋण घेतले परिक्रमेमध्ये आपण जे जे सेवा घेतली त्याचे ऋण मुक्त करण्यासाठी इथे डाळ वाहिल्या जाते असं सांगतात. आपण ती डाळ व्हायची पण मंदिर अजून बंद आहे त्यामुळे इथं थोडासा थांबू आणि मंदिर उघडण्याची वाट बघू. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. जात्या आणि आमचे सगळे सहकारी परत एकदा परिक्रमा करतोय. मानदाताची परिक्रमा चालू आहे. बाबाजी सगळे उत्साहित आहे. ही परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर संकल्प पूर्ण होता असं म्हटलं जातं. आता ही परिक्रमा पूर्ण होणार आणि आपण ऋणमुक्तेश्वराचे ऋण पण फेडले आणि आता चहा घेतला. पैसे रोख दिलेले त्याच्यामुळे कोणाचंही ऋण घेऊन चाललेलं नाही. नर्मदे हर नर्मदे. मानदाताच्या परिक्रमेत असंख्य असे दर्शन होतात. मा कालीचं रूप श्री गणेशा स्वतः विराजमान आहे. नर्मदे हर नर्मदे हर. गौरी सोमनाथ मंदिर येथील अतिशय विशाल असे नंदी महाराज आहे आणि समोर श्री गौरी सोमनाथ मंदिर 3 मजली मंदिर आहे. 3 याच्यावर शिवलिंग आहे. अतिशय विशाल असे शिवलिंग आहे. इथे बी दर्शन घेऊ. नर्मदे हर. पहिला मजला आहे. इथे एक शिवलिंग आहे. दुसरा मजला इथे पण शिवलिंग आहे आणि वरती 3रा मजला आहे. इथे पण शिवलिंग आहे. आपण जेव्हा परिक्रमा सुरू केली ती त्यावेळेस मानदाताची परिक्रमा केली त्यावेळेस आपण गेलो होतो वरती. सकाळचा वेळ असल्यामुळे मंदिर बंद आहे. इथं वर जाण्याचा रस्ता. इथले दर्शन घेऊ पुढे निघू. नक्षीकाम अतिशय सुंदर केलेलं आहे. दरवाजाच्या वरती नेहमीप्रमाणे गणेशाचं शिल्प आहे. अतिशय कोरीव काम. या बाजूला एक शिवलिंग आहे. नमः पार्वती पते हर हर महादेव शिव शंभो. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युमोक्षीयमामृतम्. नर्मदे हर. लेटे हनुमान. ओम श्री पातले हनुमानजी हे दोन्ही नाव आहे. नर्मदे हर. ते हनुमानजी मंदिर आणि हनुमानजींचे सेवक बघा कसे मुद्रेत बसले ध्यान मुद्रेमध्ये. नर्मदे हर नर्मदे हर. मंदिराकडे तोंड करून बसले. नर्मदे हर.
राजराजेश्वरींचे अनेक असे रूप आहे आणि वरती स्वयं भोलेनाथ विराजमान आहे. अतिशय विशाल अशी मूर्ती आहे. मंदिर पण अतिशय सुंदर, विशाल अशी मूर्ती. इकडे महाराजराजेश्वरी मंदिर आहे. हे आहे उमा पार्वती मंदिर. नर्मदे हर, जटा शंकरे हर, मात गंगे हर. थोडस धुकं पण आहे, त्यामुळे सूर्य भगवंतांचं दर्शन बघा कसं होतंय. चंद्राप्रमाणे शीतल आणि समोरच शंकराचार्यजींची अतिशय विशाल मूर्ती आहे. आता आपण जाणार आहे उताराच्या दिशेने. तळे परिक्रमा अशी बघून थक्क, इतकी मोठी मूर्ती बनवण्यात आली आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. शंकराचार्यजींची विशाल मूर्ती आता थोडी छोटी छोटी दिसायला लागली. आपण जसं लांब जातोय पण सौंदर्य अतिशय मस्त आहे. आणि इथे पूर्वी काहीतरी राजवाड्यासारखा असं अवशेष दिसतंय इथे. इकडे पण तटबंदी दिसते, पूर्वीचा राजवाडा वगैरे असावं काहीतरी. कालांतराने मूर्त्या भंग होत चालले. बरंच जुनं बांधकाम असो. इथे प्रवेशद्वार लागलंय, चांद सूरज द्वार. असे पुरातन काळातील वास्तू आहे. बांधकाम बघा जीर्ण होत चाललंय पण अजूनही शाबूत आहे. एक बाजूला गणेशजी आणि या बाजूला माता राणी. कोणच्या लक्षात नाही येत आपल्या काय. कालांतराने ते जीर्ण होत चालले. त्या हत्तींची मैरप पण होती. बरेचसे अवशेष पडलेले दिसत आहे. मैरपीचे अवशेष काही. इकडे पण फार मोठ्या प्रमाणात अवशेष ठेवलेले. कारागिरी बघण्यासारखी अतिशय सुंदर. खूप सारे अवशेष ठेवले इथे. नर्मदे हर. मानदाताच्या पूर्ण परिक्रमेत आपल्याला गीतेचे श्लोक या अशा दगडावर कोरलेले दिसले. अतिशय सुंदर असा उपक्रम राबवला. मध्य प्रदेश सरकारचे आभार. नर्मदे हर, नर्मदे हर. सिद्धेश्वर मंदिर बरंच जुनं बांधकाम आहे. वानर थंडीत बचाव करण्यासाठी असे एकमेकाला चिपकून बसतात, जेणेकरून ऊर्जा साठून राहावी. नर्मदे हर. सूर्य भगवान वरती आले. सूर्याचे किरण मंदिरावर पडले आणि मंदिराचं रूप अजूनच उजळून आलंय. अतिशय सुंदर असं मंदिर. कालांतराने त्याचे छत पडून गेलंय. नर्मदे हर. या मंदिराचं शेवटचं प्रवेशद्वार. इथून बाहेर पडल्यानंतर समोरच मैयेचं दर्शन होतं. मैयेच्या दर्शनासाठी सगळे परिक्रमावासी स्तब्ध झालेले. मैयेचं रूप बघून स्तब्ध होऊन जातं इथे. इथून पुढे काही उमजत नाही. परिक्रमा पूर्ण जरी झाली तरी मैयेचं रूप बघण्यात जो आनंद मिळतो
तो आनंद घेताय सगळे इथे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मग याचं रूप बघण्यात किती वेळ जातो हे काहीच सांगू शकत नाही. इथून बराच वेळ थांबल्यानंतर आता आपण जातोय पुढे. भाविक सगळे मैयेमध्ये आंघोळ करताय, स्नान करून दर्शनाला जातील. बरीचशी गर्दी होती, सुट्टीचे दिवस आहे आणि आज सोमवारचा योग साधून बरेच भाविक दर्शनासाठी आता. काल तर फारच गर्दी होती, आज मैयेच्या आशीर्वादाने आपले लवकर दर्शन झाले. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सगळे आपले सखा बंधू मित्र मला खास भेटण्यासाठी इथपर्यंत मला घ्यायला आले आणि ममलेश्वरच्या साक्षीने आणि त्यांची ना आपली भेट झाली. अतिशय आनंद झाला आणि ममलेश्वराचं दर्शन झालंय. आता घरी निघण्याची वेळ आहे. हे आमचे वाडकर भाऊ, मनोज भाऊ, प्रीतम भाऊ आणि विजय अण्णा पालवे, आपले गाडे बाबा. नर्मदे यार, नर्मदे यार. आता झालाय बालभोगचा टाइम आणि आपल्याला बोलवणं बंद झालंय. त्याच्यामुळे आता आता सहकारचाने ऑर्डर देऊन पोहे सांगितले. सगळेजण बालभोग करणार. आता पुढे निघायचंय. नर्मदे यार, नर्मदे यार, नर्मदे यार. सगळ्यांचा टीमचा एकदा निरोप घेण्याचा वेळ आलाय आणि पुढच्या वर्षी जर मैयाने बोलवलं तर सगळेजण परत येणार आहे. विशेष करून तात्यांचे फार फार अभिनंदन. तात्यांची नवीन वर्षाची अगदी शुभेच्छा. नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या तात्यांनी. मायाचे अवगणी हे बाबाजी सगळ्यांची भेटले आजच आपल्याला. गाडे बाबा, विशेष करून आमचे संजू भाऊ फार काळजी घेतली सगळ्यांची. संजू भाऊंनी कोण माग राहिलंय पुढं राहिलंय सगळ्यांची विचारपूस केल्याशिवाय पुढे जात नसायचे. माग जरी राहिले तरी सगळं कव्हर करून यायचे. नर्मदे यार. सगळ्यांना निरोप द्यायला आपण चाललोय गेट पर्यंत, कारण आपली गाडी आली आहे पण या सगळ्यांना जायचंय ट्रेनने. त्याच्यामुळे ट्रेनची बुकिंग आहे. आता आश्रमाचा निरोप घेतोय. सगळ्यांचे आशीर्वाद पण घेतले आपण आणि या सुंदर अशा आश्रमातून बाहेर पडताय. नर्मदे हर. आडवा काढा माऊली. आडवा तुम्ही येत नाही ना. अहो तुमचं तोंड येत नाही. तुमची सगळी इच्छा पूर्ण करू. गाडी मागण्याची गरज पडू नये कोणाकडे. हात फैलवण्याची गरज नाही पडू. इकडे गाडे बाबा. आयुष्य लाभो. इकडे 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 इकडे. सावधानीपूर्वक किनारे पे बैठ के स्नान करें. खतरे वाले स्थान पर न जाए, खतरनाक के स्थानों पे न जाए. यात्री अपने कपड़े पर मोबाइल बैग का ध्यान लगाकर रखें. दिखाईगिरी करने वालों से सावधान रहे. खतरे वाली जगहों पे जाना प्रतिबंधित है. सावधान रहे.
घाटों पे सुरक्षा नाव, घाटों पे तैनात कर्मचारी सतत निगरानी बनाकर रखें। नर्मदे हार जरी चालू असलं तरी सगळं काही विकत घ्यावं लागणार आहे आजपासून. आमचे सगळे जीवाभावाचे मित्र घ्यायला आले आणि आता ओंकारेश्वरचा निरोप घ्यायचा आहे. नर्मदे हार म्हणून भाऊ जोश येते एकदम. आणि बाबाजींचा निरोप घेऊ. चहा प्रसादी आली आहे. नर्मदे ओंकारेश्वर वरून निघाले सर्व मंडळी सोबत. नर्मदे यार आपण केलेली परिक्रमा ही काहीच नाहीये. हे बाबाजींचे जे परिक्रमा आहे बघा कशी. नर्मदे हर. बाबाजी स्वतः परिक्रमा करताय आणि त्यांच्या डॉगीची पण परिक्रमा होती. नर्मदे यार परत एकदा मैयेच्या किनारी आलोय. महेश्वर येते फक्त हा घाट बघण्यासाठी. सगळे मित्र असले होते आणि आपण कॅमेऱ्यात परत एकदा कैद करतोय. त्यावेळेस परिक्रमेत होतो त्यावेळेस बी एकदा आपण दर्शन घेतले होते. आज मी परत एकदा दर्शनासाठी आलोय. एकदम भारी वाटतंय. सगळी मित्र कंपनी उत्साहित आहे. फोटोशूट होत आहे. नर्मदे हर. या मैयेच वेळ हे भारतीयांनाच नाही तर विदेशातली लोकांना पण आहे. तेव्हा विदेशी महिला आलेली आहे पर्यटनासाठी. नर्मदे हर. नर्मदे यार आमच्या मेवणीबाई आणि पाहुणे भेटले रस्त्यात. घरी जायच्या आधीच आमचे सबस्क्रायबर प्लस पाहुणे सगळे भेटले. त्यांनी आपल्याला भोजन प्रसादीसाठी थांबवलं. आता भोजन प्रसादी नाही मानता येणार, जेवणच मानता येईल त्याला. आपण आलो इथं जयस्वाल धाबा येते. आपली सगळी मित्र कंपनी उतरली. आता बाबाजी आमचे दंड घेऊन निघाले बाहेर. पोरं आता झोका खेळताय. आमच्यापेक्षा मोठे जरी असल्या तरी सगळ्यांनी दर्शन घेतले. आमच्या पुण्याचा वाटा थोडा परकाव आहे ना त्यांना मिळावा अशी मैयेचरणी प्रार्थना. आमचे बाईयाची व्यवस्था आता झोका खेळताय. येता मी कर नाही इकडून घे ना. येत नाही का? पार्वती हर हर महादेव. आपण जे जल आणलं होतं मैयेचं याची गंगा भेट करण्यासाठी नाशिक रामकुंड येथे आलोय आणि सगळे सहकारी आपल्या सोबत आले गंगा भेटीसाठी. आणि आता इथून घरी प्रस्थान करणार आहे. घरून इतके फोन चालू आहे का माझ्या याच्यावर आला का अण्णाच्या याच्यावर येतो, आप्पाच्या याच्यावर येतो, मनुभाऊच्या याच्यावर इतके फोन चालू आहे घरून. कधी येतंय. आणि आता घरी जाण्याची वेळ झाली. 8 तासात घरी पोहोचू. नर्मदे हर.
नर्मदे यार, अचानक दिवाळी आली काय असं वाटायला लागलं, पण दिवाळी नव्हती. आपली घरची राहून गेलेली दिवाळी आपण आल्यानंतर साजरी झाली असं म्हणायला हरकत नाही. सगळे घरचे आतुरले होते आपल्या भेटीसाठी, आणि आई वडील गेले गाडे बाबाच्या घरी, आणि आता सांगता झाली स्वागताची, सर्व चालले गाडे बाबाच्या घरी. नर्मदे यार, सर्वजण शिकले नर्मदे यार म्हणायला. याच्या हेच कामावलं पूर्ण परिक्रमेत मी, आणि सगळा परिवार सोबत असल्यामुळे हे शक्य झालं. नर्मदे यार.